बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अत्यंत पॉझिटिव्ह बातमी। खरं तर नव्या वर्षामध्ये आपल्याला अनेक पॉझिटिव्ह बातम्या मिळाल्या। कोरोनाच्या लसीच्या संदर्भातल्या मान्यता मिळालेली होती कोरोनाच्या लसीला, आणि त्यानंतर आता प्रत्यक्ष लसीकरणाला सुद्धा मकर संक्रांतीच्या आधीच सुरुवात होण्याची शक्यता आहे। 13 तारखेलाच भारत आता लसीकरणाची मोहीम सुरू करू शकतो। भारत लसीकरणासाठी आता सज्ज झालाय। 13 तारखेपासूनच लसीकरणाची ही मोहीम भारतात सुरू होईल। पहिली लस त्या दिवशी टोचली जाईल अशी माहिती सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला मिळालेली आहे। त्याचबरोबर 13 तारखेला भारतात पहिला कोरोना लसीचा डोस दिला जाणार आहे। लसीकरणाच्या ड्राय रन मध्ये कोणत्याही अडचणी आल्या नसल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती केंद्रीय आरोग्य सचिवांनी दिलेली आहे। त्यामुळे लसीकरणाच्या मधले जे अडथळे होते ते सगळे आता दूर झालेले आहेत आणि एक प्रकारे लसीकरणाची जी मोहीम, जगातली सर्वात मोठी मोहीम लसीकरणाची भारतात राबवली जाणार आहे। कारण इतक्या मोठ्या लोकसंख्येपर्यंत ही लस पोहोचवणं एक मोठं शिवधनुष्य असणार आहे आणि आपल्या आरोग्य यंत्रणांनी हे शिवधनुष्य आता पेललेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। 13 तारखेला भारतात पहिली कोरोनाची लस दिली जाणार आहे। चार बड़े डिपो हैं, एक करनाल में है, एक मुंबई में है, एक चेन्नई में है और एक कोलकाता में है। तो इन चार बड़े डिपोज पर वैक्सीन मैन्युफैक्चरर्स एयर ट्रांसपोर्ट के माध्यम से वैक्सीन सप्लाई करते हैं। वहाँ से दो रास्ते हैं, एक है कि रेफ्रिजरेटेड या इंसुलेटेड वैन्स के माध्यम से स्टेट वैक्सीन स्टोर्स में वैक्सीन पहुँचे। स्टेट वैक्सीन स्टोर कुल 37 हैं। देर आर 37 स्टेट वैक्सीन स्टोर्स इन द कंट्री। देश में कुल 37 ऐसे स्टोर हैं, तो 37 और 4 GMSD यानी 41 ऐसे कोल्ड चेन पॉइंट्स हैं जहां बल्क वैक्सीन पहुंचती है वैक्सीन मैन्युफैक्चरर के यहाँ से। जब एक बार ये वैक्सीन पहुंच जाती है GMSD के डिपोज में, जो मैंने आपको बताया 4 हैं, या स्टेट वैक्सीन स्टोर्स में जो मैंने आपको बताया कि 37 हैं, तो फिर इसको आगे पहुंचाने की जिम्मेवारी राज्य सरकारों की और यूटी एडमिनिस्ट्रेशन की होती है। और वो इसको कहाँ पहुंचाते हैं? वो डिस्ट्रिक्ट वैक्सीन स्टोर में पहुंचाते हैं, विच इज़ ऑल्सो अ टेम्परेचर कंट्रोल्ड फैसिलिटी थ्रू रेफ्रिजरेटेड एंड इंसुलेटेड वैन्स। वहाँ से इनको प्राइमरी हेल्थ सेंटर्स में पहुँचाया जाता है, अगेन थ्रू रेफ्रिजरेटेड वैन्स। तो ये जो हिस्सा है इस पूरे प्रक्रिया का, इस पूरे प्रोसेस का, ये हमेशा से या पिछले लगभग 1 दशक से कुछ अधिक समय से हम डिजिटली मॉनिटर कर रहे थे। वैक्सीनेशन की टीम, हर टीम में 5 आदमी होंगे वैक्सीनेटर को सम्मिलित करते हुए। इंक्लूडिंग द वैक्सीनेटर देयर वुड बी 5 पीपल इन द वैक्सीनेशन टीम फॉर ईच साइट। उनको आइडेंटिफाई किया गया, उनको ट्रेन किया गया, सारे जो स्टैंडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर्स और प्रोटोकॉल्स हैं उनका ऑपरेशनलाइजेशन देखा गया। और ये भी देखा गया कि जहाँ भी हम इस प्रकार का टीकाकरण करें वहाँ इन्फेक्शन ना फैले, इन्फेक्शन प्रिवेंशन एंड कंट्रोल, इस पर भी ध्यान हुआ। तो ये हमें ये बताता है कि हम इस स्थिति में हैं कि जिस भी दिन हम चाहेंगे EUA के 10 दिन के भीतर हम उसको EUA का अर्थ है इमरजेंसी यूज ऑथराइजेशन, ये बोलचाल की भाषा में शब्द प्रयुक्त होता है। हमारे मीडिया के मित्र इसी शब्द का उपयोग करते हैं। हमारे कानून में एक्सेलरेटेड अप्रूवल फ्रेज का इस्तेमाल किया गया है। तो जिस भी दिन हुआ, जैसे अब आप जानते हैं कि किस दिन हुआ, उस दिन से 10 दिन के भीतर में ये रोल आउट होने की पूरी तैयारी है। कोरोनापासून बचाव करणारी लस तर बाजारात येते, आपल्या सगळ्यांना ती उपलब्ध होईल अशी आशा आहे, पण गरिबांना ती मोफत दिली जावी अशा प्रकारची मागणी आता केली जाते। राज्याचे आरोग्य मंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे याबद्दल जाणून घेऊया। लसीकरण हे टोटली मोफतच व्हावं। दुसरं हेही सांगणार आहे की गरीब व्यक्तींना, गरीब घटकाला, जे बिलो पॉवर्टी लाईन आहेत आणि जे खऱ्या अर्थाने आपण ज्याला लोअर मिडल क्लास म्हणू, मध्यमवर्गीय मधला सुद्धा जो लोअर मिडल क्लास आहे, या घटकाला सुद्धा साधारणपणे 500 रुपये एका लसीची जी किंमत आहे, तर
ती बेअर होणार नाही. त्यापेक्षा ते संपूर्ण लसीकरण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने करावं. आणि ठीक आहे, जे रिच क्लास असेल, ॲफ्लुएंट क्लास असेल, जो श्रीमंत वर्ग आहे, त्यांनी 500 रुपये ते भरू शकतात आणि ते लसीकरण करून घेऊ शकतात. पण गरीब माणसांना मोफत द्यावं, ही पण एक आमची मागणी त्या ठिकाणी असणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये जे काही हेल्थ वर्कर्स किंवा जे काही ठरलेले आहेत या सगळ्यांना केंद्रीय मंत्र्यांनीच घोषित केलेलं आहे की मोफत लस त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि आमचंही मत असं आहे की जो गरीब आहे आणि मध्यमवर्गीय आहे याला मोफत लस मिळाली पाहिजे. या संदर्भात केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून त्या संदर्भातला एक अजेंडा तयार केला पाहिजे. जसं अनेक सरकारांनी घोषित केलं, बिहारमध्ये त्यांनी घोषित केलं की आम्ही केंद्र सरकारची मदत घेऊ आणि आम्ही मोफत लसीकरण करू. वेगवेगळ्या राज्यांनी घोषित केलं आहे. तसंच महाराष्ट्रामध्ये देखील केंद्राची मदत घेऊन केंद्र आणि राज्य सरकारने किमान गरिबांना आणि मध्यमवर्गीयांना ही लस मोफत मिळेल असा प्रयत्न केला पाहिजे. आणि यानंतरची बातमी आहे नामांतराच्या वादाची. नामांतराचा हा वाद आता मुंबईत पोहोचलाय. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज BSEचं नाव बदलून ते मुंबई स्टॉक एक्सचेंज करावं अशी मागणी आता मनसेनं लावून धरली आहे. त्यामुळे मनसेनं या संदर्भात आक्रमक भूमिका घेतल्यानं पुढच्या काळात नामांतराचा हा वाद आता मुंबईत सुद्धा पेटताना दिसणार आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचं नाव बदलून बॉम्बेऐवजी मुंबई नाव वापरावं अशी मागणी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे. BSEच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची मनसेच्या शिष्टमंडळानं आज भेट घेतली. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रणाली, काय अधिक माहिती? गेले बरेच दिवस मनसेच्या वतीने हे सातत्यानं बघितलं जात होतं की BSEचं जे नाव आहे त्याचं पूर्ण नावाचा वापर जो आहे तो बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असा केला जातोय आणि अनेक ठिकाणी तो केला जात होता. प्रेस नोटमध्ये सुद्धा तो केला जात होता. म्हणून त्याला ही जी गोष्ट आहे ही मनसेच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आज जे BSEचे CEO आहेत आशिष कुमार चौहान त्यांच्या लक्षात आणून दिलं की बॉम्बेचा नावाचा जो वापर आहे तो सर्रास केला जातोय. त्यामुळे सगळ्यात आधी तर त्यांनी ते निदर्शनास आणून दिलं आणि त्याचबरोबर त्यांची अशी मागणी आहे की ते मुंबई स्टॉक एक्सचेंज केलं जावं. तर याबद्दल जे BSEचे CEO आहेत त्यांनी सांगितलं आहे की मी आमचे जे संचालक आहेत त्यांच्याशी याबद्दल चर्चा करेन आणि त्यानंतर ती अधिकृत घोषणा जी आहे ती किंवा अधिकृत बदल जे आहेत ते केले जातील. तुर्तास त्यांनी त्यांचं जे ट्विटर हँडल आहे त्या ट्विटर हँडलवर फॉर्मरली असं लिहिलेलं आहे. म्हणजे पूर्वी BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असं नाव होतं असं त्यात लिहिण्यात आलेलं आहे. येत्या कालावधीमध्ये हा बदल सुद्धा केला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आणि लवकरच ते होईल असं ते म्हणतात. आश्वासन पूर्ती होते का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर आता अशा वेगवेगळ्या प्रकारचे वाद सुद्धा समोर येत आहेत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एका बाजूला मनसेनं मराठीचा आग्रह धरलेला असताना तिकडे शिवसेनेने मात्र अचानकपणे गुजराती प्रेम दाखवायला सुरुवात केली आहे. जय महाराष्ट्र जय गुजराती असा शिवसेनेचा जो नारा आहे तो नारा येणाऱ्या निवडणुकीसाठीचा आहे का असा सवाल सध्या विचारला जातोय. त्याचं कारण म्हणजे शिवसेनेच्या वतीनं एका कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. गुजराती बांधवांवर प्रेम दाखवत 10 जानेवारीत मुंबई शिवसेनेचा गुजराती बांधवांसाठी मेळावा होणार आहे. मुंबईमा जलेबीना फाफडा उद्धव ठाकरे आपडा असं या मेळाव्याचं घोषवाक्य आहे. 1966 साली शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा दक्षिण भारतीयांना टार्गेट करण्यात आलं. मग नंतर उत्तर भारतीय, नंतर गुजराती बांधव. राजकीय गरजेनुसार शिवसेनेचे टार्गेट बदलत गेले. सर्व भाषिकांना सामावून घेणं ही तर खरी चांगली बाब, पण एवढी वर्ष भाषिक अस्मितेचं राजकारण शिवसेनेनं केलं. यावरून मतं मागितली. शिवसेनेनं आपली ही भूमिका कायमची बदलली असेल तर त्याचं स्वागत करायला हवं. दरम्यान शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शहा यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. सगळ्यांना एकत्र घ्यायचं नक्की केलेलं आहे आणि तिथून आपली महाआघाडीसुद्धा सरकारमध्ये चालू आहे आणि त्यासाठी आता इलेक्शन येत आहेत तर आम्हाला ते सगळे पार्टी तयारी करते तसं आम्ही तयारी करत गुजराती लोकांसाठी. आणि बाळासाहेब प्रति आमच्या लोकांना मान आहे का की त्यांनी आमच्या तोफांमध्ये गुजराती लोकांचं रक्षण केलं, तो आम्ही विसरणार नाही. आणि सर्व काय BJPमध्ये गुजराती आहे तसं नाही आहे.
शिवसेनामध्ये बी गुजराती पुष्कळ आहे आणि त्याच्यासाठी एकत्र होऊन आम्ही पुढं काय करायचं त्यासाठी मिटिंग घेतो आहे आणि एक मेळावा म्हणून पार्टीसाठी काय पुढं केला पाहिजे त्याचा प्रयत्न करणार आहे. पण आता निवडणुका डोळ्यासमोर आहेत, त्यामुळे शिवसेनेने हे गुजराती कार्ड जे आहे ते वापरायला सुरुवात केलं आहे का असा देखील प्रश्न होतो. त्यामुळे शिवसेनेवरती टीका होते की मुंबईतला जो मराठी माणूस आहे त्याला विसरून आता शिवसेना गुजराती भाषिकांना आकर्षित करण्याचा नाही प्रयत्न नाही 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 गेले इलेक्शनला सुद्धा विधानसभेला आम्हाला 14 तिकीटं दिली होती गुजरातींना. असं काय नाही आहे. गुजराती समाज शिवसेनाबरोबर पुष्कळ लोक आहे आमच्यावर आणि आमचे नगरसेवकसुद्धा आहेत. तसं नाही आहे. म्हणजे कोणी काय म्हणत असेल त्याला काय म्हणू द्या. आमचं काम आहे की आम्ही शिवसेना आम्ही जास्तीत जास्त वोट कसा आणायचा ते प्रयत्न करण्यासाठी आम्ही मिटिंग करतो आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकांना अजून 1 वर्ष बाकी आहे आणि या तोंडावर शिवसेनेनं घेतलेल्या या भूमिकेच्या नंतर आश्चर्य व्यक्त होत असतानाच विरोधकांना मात्र आयती संधी मिळाली आहे टीकेची. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या या भूमिकेवर शरसंधान झालं. बघूयात ते नेमकं काय म्हणाले. किमान निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेला गुजराती समाजाची आठवण आली हे अतिशय चांगली गोष्ट आहे. मला असं वाटतं की आता गुजराती समाजाचा मेळावा घेतात त्यात काही नवल नाही आहे, कारण त्यांची आठवण येणं साहजिक आहे. आता शिवसेनेला अजान स्पर्धा आठवायला लागली आहे. आता आमचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे जनाब बाळासाहेब ठाकरे झालेत शिवसेनेच्या कॅलेंडरवर. त्यामुळे आता अशा गोष्टी निवडणुका जवळ आल्यानंतर दिसताच. दरम्यान औरंगाबादच्या नामांतरावरून सुद्धा त्यांनी शरसंधान साधलं. ऐकूयात ते नेमकं काय म्हणाले. ही सगळी नाटक कंपनी आहे. निवडणुका जवळ आल्या आहेत त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस ठरवून हे करते आहे. शिवसेनेने आता औरंगाबादचं संभाजीनगर करा असं म्हणायचं म्हणजे त्यांना असं वाटतं त्यांचे मतदार खुश होतील. काँग्रेसने ते करू नका असं म्हणायचं म्हणजे त्यांना वाटतं त्यांचे मतदार खुश होतील. या संदर्भात अगदी स्पष्टपणे हे लक्षात येत आहे की निवडणुका आल्यामुळे आता ही नुरा कुस्ती या ठिकाणी सुरू झालेली आहे. दोघंही या बाबतीत कुठलीही गांभीर्य त्या ठिकाणी नाही आहे. केवळ मला असं वाटतं की एक प्रकारचं नाटक हे चाललेलं आहे. हा वाद आहे असं मला वाटत नाही. या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेले आहेत आणि त्या निर्णयाप्रमाणे तरी विकासाचं काम आपल्याला लक्ष दिलं पाहिजे हे सुप्रीम कोर्टाने त्यावेळेला म्हटलं. त्यामुळे जो विषयच नाही आहे तो विषय घेऊन राजकारण करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांना ईडीनं नोटीस बजावलेली होती आणि त्यानंतर आज त्यांच्या विरोधातले असंख्य पुराव्यांचे घेऊन दमानिया या पुराव्यांसहित ईडीकडे आज दाखल झाल्या. त्यांनी आपला जबाबसुद्धा नोंदवला. खडसे ईडी समोर हजर होण्याच्या आधीच त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करणाऱ्या अंजली दमानिया ईडी समोर हजर झाल्या. त्यामुळे खडसेंविरोधात सबळ पुरावे जमवण्यासाठी ईडीच्या हालचाली सुरू झाल्यात का हा सवाल निर्माण झालाय. अंजली दमानियांनी खडसेंविरोधात भ्रष्टाचार आणि मानहानीचा खटला दाखल केलाय. ईडी कार्यालयाच्या समोर हजर होताना दमानियांच्या हातात मोठा फाईलचा गठ्ठा दिसून आला. हीच कागदपत्र खडसेंच्या अडचणी वाढवण्याची शक्यता आहे. पुणे MIDC जमीन प्रकरणात आर्थिक अनियमितता असल्याचा आरोप खडसेंवर ठेवण्यात आला. काहीही कमेंट्स द्यायचे नाहीत. कोणाच्याही राजकारणात मला पडायचं नाहीये. बोलवलं गेले. माझे जे पब्लिक डोमेनमध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर स्टेटमेंट मागितलं गेलं ते दिले. बाकी आय हॅव नो फर्दर कमेंट्स टू मेक. थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला काही कागदपत्र विचारण्यात आलेले होते, कुठली कुठली कागदपत्र तुम्ही दिली? त्याबद्दल खरंच चर्चा न केलेली बरी. आय हॅव गिवन ऑल द इन्फॉर्मेशन विच वॉज रिक्वायर्ड. ते ईडीकडे मी देऊन टाकलेले आहेत. यापुढे खरंच मला काही कमेंट्स तुम्हाला पुन्हा बोलवण्यात येणार आहे? तुम्ही आज दादा असं नका करू. हां, तुम्ही पुन्हा येणार आहे? पुन्हा गरज पडल्यास त्यांनी बोलवलं तर नक्कीच यावंच लागेल. आय एम ड्युटी बाउंड टू डू दॅट. तेव्हा अंजली दमानिया आज ईडीच्या समोर हजर झाल्या. त्यांनी आपला जबाब नोंदवलेला आहे. काही कागदपत्र सुद्धा सुपूर्द केल्याचं कळतंय. या सगळ्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आता आपल्या सोबत आहेत. प्रणाली, अंजली दमानिया ईडीच्या समोर आल्या. त्यांनी अनेक कागदपत्र दिलेली असतील कारण त्यांच्यासोबत ते कागदपत्र होते. याच्या आधीचा राजकीय संघर्ष आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आजची ईडी मधली झालेली अंजली दमानियांची ही एंट्री एकनाथ खडसेंसाठी किती घातक ठरू शकते?
नक्कीच घातक ठरू शकते, कारण आपल्याला माहिती आहे की 4 तारखेला खरं तर एकनाथ खडसे यांना ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी बोलवण्यात आले होतं, परंतु त्यांना कोरोना सदृश्य लक्षणं दिसून येत असल्यामुळे ते येणार नाही असं सांगण्यात आलं आणि ते 4 तारखेला आले नाही. परंतु आज मात्र अंजली दमानिया साधारणतः 3:20 या ईडीच्या कार्यालयाच्या बाहेर होत्या आणि त्या जेव्हा आतमध्ये जात होत्या तेव्हा त्यांच्याबरोबर भल्या मोठ्या कागदांचा फायलींचा गठ्ठा होता आणि त्या सगळा गठ्ठा त्यांनी आतमध्ये दिलेला आहे, कारण त्या जेव्हा बाहेर पडल्या त्यांच्याबरोबर एकही कागद नव्हता. म्हणजे तो जेवढा मोठ्या फायली किंवा जो काही कागदांचा गठ्ठा होता, जे पुरावे होते ते सगळे पुरावे त्यांनी सादर केलेले आहे. साधारणतः 6:30 वाजता बरोबर त्या बाहेर पडल्यात, म्हणजे 3 तास त्या ईडी कार्यालयामध्ये होत्या. जेव्हा आम्ही त्यांना प्रतिक्रिया विचारली तेव्हा त्यांनी या ठिकाणी स्पष्ट शब्दात सांगितलं की ज्या पद्धतीचे प्रश्न मला विचारले गेले होते, मला समन्स बजावण्यात आलेलं होतं, मी जी काही तक्रार दाखल केलेली आहे त्या तक्रारीबद्दल मला सगळ्या गोष्टी विचारण्यात आलेल्या होत्या. त्या सर्व गोष्टींची माझ्याकडे असलेली सगळी माहिती, सगळे पुरावे मी त्यांना दिलेले आहे. गरज पडल्यास त्यांनी जर मला पुन्हा बोलवलं तरी माझी यायची तयारी आहे आणि ते येणं माझं कर्तव्य आहे असं सुद्धा त्या म्हणाल्यात. सोबतच एक स्पष्ट गोष्ट आपण इथे लक्षात घेतली पाहिजे की त्यांनी सांगितलं की मला कुणाच्याही राजकारणात पडायचं नाहीये, कारण काहीतरी राजकीय हेतू ठेवून या पद्धतीच्या ईडीच्या चौकशी लावल्या जातात असं म्हटलं जातं. त्याचाच इशारा करत अंजली दमानिया यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की ज्या याचिका मी दाखल केलेल्या होत्या त्या याचिकांबद्दल मला माहिती विचारण्यात आलेली आहे. आता त्यांनी आज ही सगळी कागदपत्र ईडीला दिल्यानंतर खडसेंच्या अडचणीत किती वाढ होते हे पाहणं महत्त्वाचं आहे. खडसेंची प्रतिक्रिया सुद्धा काय असेल हे जाणून घेणं औत्सुक्याचं असेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि यानंतर एक अत्यंत धक्कादायक बातमी. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश अध्यक्षांच्या विरोधात बलात्काराची तक्रार देणारे ती तरुणी, ती पीडिता गायब असल्याची बाब आता समोर येते. तक्रार देणारी ती तरुणी गायब झाली, बेपत्ता झाली की बेपत्ता केली गेली, हा सवाल सध्या सगळ्यांनाच पडलेला आहे. कारण सूत्रांनी जी माहिती दिली त्यानुसार ती सध्या नॉट रिचेबल असल्याचं कळतंय. सध्या संपूर्ण यंत्रणा या तरुणीचा शोध घेतेय. आरोपीला अटक करत नाही तोवर पोलिसांनी घरी येऊ नये असा पवित्रा या तरुणीनं घेतलेला होता. त्यामुळे ही तरुणी स्वतःहून बेपत्ता झाली की या तरुणीला कुणी बेपत्ता केलं, हा सवाल सध्या सगळ्यांच्याच दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा बनलेला आहे आणि म्हणूनच या तरुणीचा शोध घेणं अत्यंत गरजेचं आहे. संभाजीनगरमध्ये जी मेहबूब शेख यांच्या विरुद्ध एका पीडित तरुणीने तक्रार केली होती, नोव्हेंबर 2020 मधली केस आहे. त्याच्यामधली गंभीर बाब अशी निदर्शनास आलेली आहे की ही पीडित तरुणी आहे, तिचा पत्ता तिने चुकीचा दिला होता आणि त्याच्यामुळे तिचा काही थांगपत्ता लागत नाही आहे, तिला ट्रॅकिंग करता येत नाही आहे. तर मी इथे आपल्यामार्फत 2 गोष्टींकडे आपलं लक्ष वेधते. एक म्हणजे ग्रामीण पोलीस विभागाच्या अधीक्षक, जरी शहर विभाग असल्या तरी मोक्षदा पाटील या वरिष्ठ अशा पोलीस अधिकारी आहेत त्यांच्याकडे, किंवा विभागीय आयुक्त श्री सुनील केंद्रेकर यांच्याकडे. आणि त्यांना भेटणं तिला अवघड झालं तर शिवसेनेचे पदाधिकारी श्री रेणुकादास राजू वैद्य हे तिथेच संभाजीनगरमध्ये आहेत. तर ती तरुणी आता गायब झालेली आहे. कालच तिने तिच्या स्टेटमेंटमध्ये स्पष्टपणे म्हटलं होतं की मला जे काही म्हणायचंय ते मी पोलिसांसमोर म्हणणार नाही तर कोर्टासमोर मांडेन. पोलिसांची संपूर्ण प्रक्रिया, या प्रक्रियेमध्ये पोलिसांची जी भूमिका आहे ती अतिशय संशयास्पद होती. एका बाजूला तपास चालू असताना सुद्धा दीपक गिरे नावाचे डीसीपी औरंगाबादचे यांनी या प्रकरणात कुठलेही आरोपी विरुद्ध सबळ पुरावे नाहीत अशा पद्धतीची बेजबाबदार स्टेटमेंट त्या ठिकाणी दिली आणि त्यामुळे कुठे ना कुठे पीडितेवर आणि तिच्या परिवारावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याच या सगळ्या गोष्टीची आज परिणिती झाली की ती पीडिता जी आहे ती त्या ठिकाणी ट्रेस आउट होत नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी आज एपीएमसी मार्केटमध्ये जाऊन फळ आणि भाजी विक्रेते करणाऱ्या तिथल्या सगळ्यांची भेट घेतली आणि या सगळ्या परिस्थितीचा आढावा सुद्धा त्यांनी घेतला. अगदी पहाटेच त्यांनी एपीएमसी मार्केटमध्ये हजेरी लावल्यानं अनेकांना आश्चर्याचा धक्का सुद्धा बसला. आपल्याला कल्पना आहे की नवी मुंबईमधली एपीएमसी बाजारपेठ ही अत्यंत मोठी बाजारपेठ आहे. राज्यातले लाखो शेतकरी या बाजारपेठेशी जोडले गेलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना एपीएमसी मध्ये येणाऱ्या अडचणी येत्या अधिवेशनात आपण मांडू असं सुद्धा रोहित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलंय.
सर काय म्हणाल, आज अचानक 4 वाजता थेट तुम्ही FMC मध्ये आलात, काय नक्की यामागचं? नाही, आता जर आपल्याला भाजी मार्केट समजून घ्यायचं असेल तर 4लाच यावं लागतं, कारण का पहाटे 2पासून हे मार्केट चालू होतं. त्यानंतर फळ मार्केट समजून घ्यायचं असेल तर 6 वाजल्यापासून चालू होतं. त्यामुळे जसं मार्केटचा वेळ तसा त्या ठिकाणी येणं फार महत्त्वाचं असतं. तर इथे आल्यानंतर इथला व्यवहार कसा चालतो, शेतकऱ्यांना असणाऱ्या अडचणी, माल कुठून कुठून येतो, मग त्यामध्ये भाजीपाला येत असताना जे काही काय परिसर असतो, लातूरवरनं काही येत असतो, नाशिकवरनं येतो, पुण्यातून येतो, काही मराठवाड्यातून सुद्धा त्या ठिकाणी काही माल या ठिकाणी येत असतो. पण त्यांना येणाऱ्या अडचणी, मग या सगळ्या बातम्यांसोबत मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमतवर मुलुक महाराष्ट्र आणि यानंतर बातमी आहे अवकाळी पावसाची. तामिळनाडूमध्ये अवकाळी पावसानं अक्षरशः कहर केलाय. चेन्नईमध्ये तर सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या सुद्धा घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे निसर्गाच्या या वेगळ्या अवतारानं सगळेजण चक्रावून गेलेले आहेत. अत्यंत थंडीच्या अशा काळात सुद्धा मुसळधार पाऊस कोसळतोय, सखल भागात पाणी साचतंय. त्यामुळे चेन्नईकर सुद्धा सध्या चक्रावून गेले. केवळ चेन्नईच नाही, महाराष्ट्रात सुद्धा अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण होतं. ढगाळ वातावरणच काय तर कोल्हापूर सारख्या, त्यानंतर मुंबईमध्ये असेल किंवा कोकण किनारपट्टीत, पश्चिम महाराष्ट्र या सगळ्या भागात काही ठिकाणी रिमझिम पाऊस कोसळला. काही ठिकाणी अवकाळी पावसाची सुद्धा पुन्हा शक्यता वर्तवली जाते आणि शेतकऱ्यांवर या अवकाळी पावसाचं सावट सुद्धा आहे. रामचंद्र साबळे सर आता आपल्या सोबत आहेत, हवामान तज्ज्ञ. साबळे सर, ही परिस्थिती का निर्माण झाली? ऐन थंडीत हा पाऊस आला कुठून? एकूणच संपूर्ण परिस्थिती याचा अभ्यास करता ऑक्टोबरमध्येच आपण आपल्याच चॅनलवरून ही माहिती दिली होती की यापुढील नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि 15 फेब्रुवारीपर्यंत अधूनमधून अवकाळी आणि अवेळी पावसाची शक्यता आहे. आणि तसंच घडू लागलंय. त्याला मुख्य कारण आपण सांगितलं होतं की संपूर्ण प्रशांत महासागराच्या विषुवतीय भागामध्ये हवेचे दाब वाढलेले आहेत. तिथलं पाण्याचं तापमान कमी झालेलं आहे आणि हवेचे दाब वाढलेले आहेत. तिकडचे संपूर्ण वारे मोठ्या प्रमाणात बाष्प आपल्या दिशेनं लोटतायत आणि त्यामुळे भारतात पाऊस होणार आहे. ला निनाचा हा परिणाम आहे. हे आपण ऑक्टोबरमध्ये सांगितलं. नोव्हेंबरमध्ये तसा पाऊस झाला, डिसेंबरमध्ये झाला आणि आता जानेवारीचे सुरू आहे. आणि आता परिस्थिती अशी आहे की 6, 7, 8 आणि 9 या तारखांना, म्हणजे उद्या, परवा आणि 13 असे 3-4 दिवस, 9 तारखेपर्यंत 22 ते 25 मिलीमीटर कोल्हापूरमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये देखील 34 ते 50 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. काही दिवशी सांगलीला देखील 38 ते 37 मिलीमीटर, 37 ते 38 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. साताऱ्याला देखील 34 ते 50 मिलीमीटर पर्यंत पावसाची शक्यता आहे. याचा अर्थ असा की दक्षिण महाराष्ट्रात पाऊस आहे, पण बाकी ठिकाणी देखील ढगांनी व्यापलेला आहे. नक्कीच या सगळ्या भागातल्या लोकांनी आता खरं तर जे स्वेटर काढलेले होते थंडीसाठी ते घरात गुंडाळून ठेवून पुढचे 4-5 दिवस तरी रेनकोट बाहेर काढावा लागेल अशी परिस्थिती आहे. धन्यवाद सर, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. या सगळ्या घडामोडींसोबत मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज 18 लोकमत.